चंद्राबाई तयारी जोरदार दिसतीये. आता तुम्ही एवढा म्हणताच तर घेतो बसून. आला तुम्ही. तुम्हाला पाहून काही कसं भरून आलं बाबा. काय म्हणतात आपल्या पाटील? थोरल्या पाटील काय म्हणले सुपारीचं? अभ्यासनी काय विचारायचंय? आमच्याकडून तुमची सुपारी फिक्स आहे. हा कस एक आहे. तुम्ही तेवढं आमच्या लोकांचं एक्स्ट्राची करमणुकीचं बघितलं म्हणजे कसं आलं ना ध्यानात. आवाज चंद्राबाई तुमच्या बघायला लई यावं लागलं. ऐश्वर्या, कत्रिना, राणी, मल्लिका यांच्यासारखं डान्स झाला तर कसा सैरात त्यांच्यासारखं तुम्ही बी नाचून बघितलं तर तेवढंच तुम्हाला बी वेगळं करायला मिळत. झाल्या गावामध्ये रात्री तुम्ही नसली काय ओळखत नाही भाई. हे आम्हाला नाही जमायचं. चंद्राबाई असं केल्या बिगर या जवान पोरींची आला कशी काय दिसतात. आवाज की नाही बोल लोकच आपलं काम मनोरंजनाचं. लोकांना आवडेल ते दाबायचं. तुमच्या आल्या पासून वेगळा सुपारी घेतोय आम्ही. तुम्ही आम्हाला सुपारी कशी शिकवू? आणि तुमच्या पट्ट्यावर तुमची नाव काय बरोबर आहे? आम्ही आमचीच कला गावणार. मग सुपारी सर आमच्या पाच त्याचा मान राखूनच इथं आलो होतो. तुम्हाला जमत नसेल तरी गावात तमाशा होणार आणि तो बी आमच्या पद्धतीनं. समजा जर तुमच्या चंद्राबाईला आमच्या आजाच्या अर्ध्या गावड्या मसलात गेल्या म्हणावं. लोक बदलली. सरक कला बी बदला. लावली करतात सुपारी बी गेली. आता काय करणार हो? समजांनी केवढी मेहनत घेतली होती. रात जोडली मोठा घास घेतली. पण तुम्ही धाकल्या पाटलाला असं बोलायला नको होतं. आज थोरल्या पाटलाचं कृपेनं आपलं समजा व्यवस्थित चाललंय. आपण त्यांच्या मर्जीप्रमाणे एक काम वाचून बघितलं तर कुठे एवढं बिघडलं? शैले अगं एक सुपारी गेली तर दुसरी. एका सुपारीसाठी तू चिखलात नळाला निघाली होय का? एक बोलू का चंद्राताई? शुभ सोन्या चौकाती दागिने बनवून जात नाही आणि त्यात पिता पिसाळा बघा भीकला बी जात नाही. नाचणं भी एक कलाच आहे. असं काय कसं काय? म्हणून काय बाप दादांची कला इसायची फिरकायची कला सोडून लोक येतात ज्वानी बघाया रूप रंगान शिंगार. सांग कशाने जवशील तू वासनेचा हार. वासनेचा अंगार कामनीचा अंगार. वासनेचा अंगार कामनीचा अंगार. डाऊन ज्वानी लावून ग्लानी पिसाट वार दिमतीला. लोककलेची परंपरा ही जाऊन भिडली स्वर्गीला. झिजला चंदनाई झाला दिवा सरले आता परंपरा. अत्तर घुंटाळून मरठ्यावर बिजलीचा खडकाळ खरा. बिजलीचा खडकाळ खरा. बिजलीचा खडकाळ खरा. बिजलीचा खडकाळ खरा. बिजलीचा खडकाळ खरा.
मोरपिशी पैशाचा हा बहरासाठी रंग पसरतो मोरपिशी 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 मानवरातव शरणी येते खऱ्या कलेच्या दरबारी नटराजाची उपासना ही नसे रुपयाची चाकरी 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 इतक्या भीड सोडून कसं चालेल शैला? तुम्ही सगळ्यांनी इतकी मेहनत घेतलीये ना, मग ती वाया जाणार नाही. आपण सगळे मिळून प्रयत्न करू, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. हो बाई, हे सगळे लायसन्स फीचे दर कमिटीने ठरवलं, आम्ही काही ठरवत नाही. पण नगरमध्ये 250 आणि पुण्यामध्ये 2000 रुपये, इतकी तफावत का? अहो, सभागृहाचं भाडं, लोकांची संख्या यावर ठरतो दर. पण शहरात यायचं झालं तर गाडी भाडं, असलंच तर तंबूचा खर्च, बाहेर खाण्यापिण्याचा खर्च तर आहेच. परवडणारे का त्यांना? आणि शहरात यायचं म्हटलं तर त्यांना त्यांची काय दाखवायला नको का? मग काय म्हणतात? मला इतकंच करायचंय, मराठी सिनेमावाल्यांना कसा एंटरटेनमेंट टॅक्स नसतो, तसंच काहीतरी आपण या लोकांसाठी सुद्धा करू शकतो ना. हो बाई, तुम्ही अकलूजच्या लावणी महोत्सवाबद्दल ऐकलं नाही का? आणि शिवाय खालच्या वर्गातल्या लोकांना शिक्षणात सवलती सुद्धा दिल्या जातात. अजून काय हवंय त्यांना? सर, तुम्हालाही कळतंय की हे प्रयत्न किती अपुरे. जर वेळीच लक्ष दिलं नाही तर मी त्याला लोक पावेल. हे बघा बाई, तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळतं. तुम्हाला जे काय बोलायचं ना ते आमच्या साहेबांशी जाऊन बोला, माझं लोकांना का बोला. या चंद्राबाई, आज इकडं कुणीकडं वाट तुला नाही, आमच्या दाराची पायरी चढायची नाही अशी शपथ खाली होती ना तुम्ही? काय म्हणजे सावकार, सध्या फळाला सुपारी नाही ती, जी मिळणार होती ती बी नाही मिळाली. मग आता जरा पैक मिळाला असतं तर. पैका हवं ते येतं की पैका, पण कसा ना चंद्राबाई, आमच्याकडं काय घेतल्यामुळं काय देता येत नाही हो. तेव्हा काय तर घाण ठेवायचं मला. अहो, शेतकऱ्यांकडे शेत आहे तारण म्हणून, या तमाशावाल्यांकडे काय तबला, पेटी आणि तुंतुणा. पण अल्पसंख्याक आणि लोककलावंत म्हणून आपण काहीच मदत करू शकत नाही का? हे बघा, बँकेत नियमात आहेत आणि कागदपत्रांशिवाय काहीच होऊ शकत नाही. सावकाराव, गहाण ठेवण्यासाठी हाय काय आमच्याकडं? अहो चंद्राबाई, जरा नीट विचार करून बोला. अहो, लई माल आहे तुमच्याकडं. ए भडव्या, तुझ्याकडे पैका मागा आलं म्हणजे सावकारालाही काय नाही काढलं. चला. Thank you.